नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजची नवीन अपडेट पाहणार आहोत आपण। 1 जानेवारीचा नवीन GR आलेला आहे। 1 जानेवारी 2026चा आहे हा नवीन वर्षातली गुड न्यूजच म्हणायला लागेल। GR बघा कशा बाबतीत आहे। पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत, म्हणजे जे आपल्या जागा निघणार आहे शिक्षकाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, म्हणजे जिल्हा परिषद मधल्या ज्या जागा निघणार आहेत त्या किती जागा असू शकतात आणि त्याची संभाव्य रिक्त पदे किती आहेत त्या बाबतीत हा नवीन GR आहे तो 1 जानेवारी 2026ला आलेला आहे। बघा पुढे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे। म्हणजे आतापर्यंत मित्रांनो 80%, 100% मधली फक्त 80% रिक्त पदे भरण्यात येत होती। आता बघा पुढं, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। दरवर्षी सेवानिवृत्त व संच मान्यतानुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शाळांतील पदे 10% पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदे भरण्यासाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। म्हणजे बघा मित्रांनो, 80% पदे पहिले रिक्त भरल्या जात होते, यावेळेस काय करणार आहे, फक्त 10%च पदे रिक्त ठेवणार आहेत। बघा आता शासन निर्णय काय म्हणतो ते बघा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 1 ते 12 या वर्गांसाठी शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 मध्ये संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयात नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे शासन निर्णय असा झालेला आहे की 2025-26च्या संच मान्यतेनुसार जी काही रिक्त पदे होणार आहेत किंवा जे शिक्षक रिटायर होणार आहेत या 2025-26 या अखेर, त्यांची रिक्त जागा आणि संच मान्यतेनुसार होणारे रिक्त जागा ह्यावरती शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत। त्यामुळे भरपूर जागा निघणार आहेत शिक्षकांच्या। दरवर्षी त्यांनी सांगितलेले की 80% जागा भरल्या जायच्या, आता ह्या जागा 90% भरण्यात येणार आहेत, फक्त 10% जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत। बघा हा जो GR आहे तो www.maharashtra.च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आणि हे बघा, हा सर्व GR आपण इथे एक्सप्लेन करून सांगितला। यासोबतच आता अजून एक नवीन GR आलेला आहे। आता तो नवीन GR पाहूयात। बघा हा GR आहे 1 जानेवारी 2026चा। बघा कशा बाबतीत आहे। प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत, म्हणजे हा TET एक्झाम अनिवार्य झालेली आहे या बाबतीतला GR आहे। बघा, केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्यात कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे।
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद दिनांक 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 26 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केलेली असून शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यानुसार सदर अधिनियमन तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1ली ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13/2/13 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. हे बघा मित्रांनो, इथे आदिवासी विकासाच्या विभागाच्या नियंत्रणाखाली म्हणजे शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या सर्व शिक्षकांसाठी आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यानुसार सर्वांसाठी TET कंपल्सरी करण्यात आलेली आहे. TET किंवा CTET तुम्ही पास असाल तरी चालते. बघा पुढचा मुद्दा काय आहे, जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते बघूयात आपण. बघा आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385 ते 2025 नुसार हा निर्णय देण्यात आलेला आहे. बघा शासन निर्णय काय आहे. सुप्रीम कोर्टानुसार राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील हमी कायदा शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. म्हणजे मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्यानुसार सर्व शिक्षकांना झडपीच्या किंवा ज्या आश्रमशाळा आहेत अनुदानित सर्व शाळांना 1ली ते 8वी करिताचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी TET लागू करण्यात आलेली आहे. ती पण 1 सप्टेंबर 2027 पूर्वी त्यांनी ही TET किंवा CTET क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके, नाही तर त्यांची सेवा समाप्त केल्या जाणार. ज्यांची क्लिअर होत नाही किंवा करण्यात आली नाही 1 सप्टेंबर 2027 पूर्वी जर त्यांनी TET कंप्लीट केली नाही किंवा CTET क्लिअर केली नाही तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. बघा नेक्स्ट बघा, तसेच यापुढील राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती समयी 1 ते 8वी TET उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणते आर्थिक अनुदान व सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेकडून स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देऊ नये. हे बघा मित्रांनो, आता यानुसार सांगण्यात आलेलं आहे की 1ली ते 8वी करिता प्रत्येक शिक्षकाला TET करणं कंपल्सरी आहे. जर TET तर कराच मित्रांनो, त्यासाठी ऑप्शन आहे CTET. CTETची पण तयारी करा. आणि तसं नाही, जर TET पात्र शिक्षक नाही मिळाले तर अशा संस्थांमध्ये सरकारने JR काढलाय की कंत्राटी शिक्षक तेवढ्या वेळेसाठी सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी नियुक्तीवरती शिक्षक ठेवण्यात येईल. मग त्याची शैक्षणिक पात्रता काहीही नसली तरी चालेल. हे बघा मित्रांनो, मला तरी असं वाटतं की कंत्राटी शिक्षक ठेवणं चुकीचं आहे. एवढे अगोदरच एवढे टीचर्स TET क्लिअर आहेत. सर्व शिक्षकांची कमी कुठेच नाही आहे. एवढे वर्ष झाले शिक्षक DED BED धारक TET CTET क्लिअर आहेत, जागा निघत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे.
आणि आता जागा निघालेल्या आहेत, तर तुम्हाला 100% टी-ई-टी, सी-टी-टी क्लिअर शिक्षकच मिळतील. फक्त ह्या जागा भरल्या 90% शिक्षक भरती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो. आणि न्यू इयरची गुड न्यूज आहे. आणि टी-ई-टी आणि सी-टी-टी जे अभ्यास करत आहेत त्यांनी खरंच चांगला अभ्यास करा आणि टी-ई-टी क्लिअर करा. आणि टी-ई-टीसाठी सी-टी-टीसाठी आपली मदत, आपल्या यूट्यूब चॅनलची जर मदत झाली तर मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल. आणि सी-टी-टीच्या जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी न्यू व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल. अशाच न्यू अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे मित्र टी-ई-टी, सी-टी-टीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत आपला यूट्यूब चॅनल शेअर करा. थँक्यू.